400 कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचा कंटेनर लुटल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जातोय। कर्नाटकातील चोरला घाटात हा कंटेनर चोरी झाल्याचा बनाव करण्यात आल्याचं तपासात उघड झालंय। नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाच्या अपहरणानंतर हे प्रकरण समोर आलं। या प्रकरणी जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे यांच्या विरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय। गोव्याहून कर्नाटकातल्या एका देवस्थानकडे नेण्यात येणाऱ्या 2000 रुपयांच्या जुन्या नोटांचा सुमारे 400 कोटींचा कंटेनर लुटल्याचं भासून ही रक्कम लांबवल्याचा आरोप आहे। याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावून म्हणजे पैशाने भरलेल्या नोटांचा कंटेनर लुटल्याचा आरोप लावून काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या आणि हे आमचे पैसे आम्हाला परत दे या संदर्भाने त्याला मारहाण केली, त्याला धमकी दिली आणि त्याचं अपहरण केलं। या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आतापर्यंत आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहे। 5वा आरोपी विराट गांधी हा आज रोजी आम्ही अटक केला आहे। त्याचा 28 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळालेली आहे।